काय करतोय? सोड ना. अहो सोडायचा प्रयत्न करावला पण सुटे ना की. अरे अरे तो गम माझ्या हाताला लागला होता आणि आता तुझ्या पण. अहो तो सरकारी डिंक आहे. काय ग स्वीटे, देवीच्या लईच मंडण पूजा करायला तीस तू. काय मागितलं मग देवीकडं? अगं दुसरं काय मागणार? शोभू. तुझं माप प्रेम आहे ग त्याच्यावर, पण त्याचं बी आहे का नाही माहितीये का तुला? नाही तर तुम्ही गुड फ्रेंड असायचा. त्याची खात्री करून घ्या आधी. माझी खात्री आहे. काय करतोस तू? एक हात आधीच गळ्यात आहे, आता दुसरा पण गळ्यात घालू का? सॉरी मॅडम जरा जरा ताकद वापरायला लागेल की. म्हणजे कसं निघाले? सॉरी. ठीक आहे, चल खेच. स्वीटे थांब. अगं तो बघ तुझा हिंद केसरी. त्याच्या हातात दुसरीचीच गाथा दिसतीये ग. हो बाई, बघ नाहीतर तुझ्या डोळ्याआड तुझा शुभ्या काय हँड इन हँड रोमांस करतोय. अगं उशीर व्हायच्या आत त्याला तुझ्या मनातलं सांगून टाक, नाहीतर या लव्ह स्टोरीचा दी एंडच. हे बंद पण असलं काय पण होणार नाही. शपथ वाट लागली पुरती मॅडम. तर लिमिट क्रॉस झाली आणि वेळ आलीये माझं प्रेम व्यक्त करायची. मी त्याला सरळ जाऊन सांगणार आहे, तुझं लग्न फक्त आणि फक्त माझ्याशीच होणार आहे, दुसरं कोणाशी पण नाही. पण तू केव्हा सांगणार त्याला? आता सांग जाऊन. हा आता नाही काय, माझ्या बर्थडेच्या दिवशी सांगेन. बर्थडेच्या दिवशी? बर्थडेचा दिवस कसा खास असला पाहिजे ना. ही बाई माझ्या आता खरंच डोक्यात जायला लागली. शुभू तिच्या वडिलांसाठी काम करतो, तिच्यासाठी नाही. अरे बाबा नौगा नका लोट घेऊ. ये का सांगा का काय ते राहिलं. अरे माझा शब्द म्हणजेच सरकारी स्टॅम्प आहे. येत्या 15 दिवसात. किती? 15 दिवसात. हा, येत्या 15 दिवसात नव्या नोकरीची ऑर्डर तुमच्या हातात असेल. खरंच ना साहेब, होईल ना काम? उगा तेच गिरवू नका. अरे नोकरीला होणं म्हणजे माझ्यासाठी सकाळी उठून चहा पिण्यासारखं आहे. माझी हिस्ट्री काढा एकदा. वा 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 वा. शुभू माझा साला एकदम येत आला. काय म्हणते शिव, या चौघांचे चेहरे बघून घे. चौघांकडून पण 5-5 लाख येणार आहेत. 50,000 ऍडव्हान्स आलेत खिशात. ते माझं बोलणं झालंय, तुला बी रिस्पेक्ट मनी म्हणून 50,000 देते. यार शिक्षण मंत्र्यांचा पी आहे तू. युनिव्हर्सिटीमध्ये यांच्या नोकरीसाठी फॉर्म भरायचे आणि ओळखीने चिपकून द्यायचं. झालं, सोपं आहे. दाजी हे इलिगल आहे, तुम्हाला माहिती आहे ना? हो शुभूराव, रिस्पेक्ट देतोय तर रिस्पेक्ट घ्या. उगा माझा प्लॅन पिसकटवू नका. मला हे काय जमणार नाही. जा वय, हे भविष्य बघून आधीच म्हणलं होतं की नाही, जमणार नाही. तुम्ही उगामध्ये घुसून ऐका, तुमच्या नोकरीसाठी मी या माणसाला काय बी मदत करणार नाहीये. आणि तुम्ही जर यांना काय पैसे दिले असतील तर ती काय माझी जबाबदारी नाही. या तुम्ही आता. हो शुभूराव. अरे दाजी आहे मी, रिस्पेक्ट आहे की नाही? दाजी रिस्पेक्ट आहे म्हणून आतापर्यंत तुम्हाला सांभाळलंय. नाहीतर तुमचं रिस्पेक्ट करणं मी सोडून देईन. आपण अशी तशी हार मानायची नाहीये. काय सासर बुवा द्या हुंडा, नाही तर घालतोच गांडा. तुझ्या या अति प्रामाणिकपणाला ना देवाऱ्यात ठेव आणि आरती कर त्याची. तुझ्या या खरेपणामुळेच आजपर्यंत आपण अशी उकिरड्यावर पडलोय रे. शोभा काय झालंय? नाही बरं झालं आई तू विचारलंस. यो तुझा लाडका शुभू तुझ्या जावयाचा अख्ख्या गावासमोर पाण उतारा करून आलाय. अगं जावई म्हणजे आबरू असते ना घराची, हाय की नाही? पण याने तर इज्जतच वैशिवर टांगलीये.
शुभू, हे बघ, आम्ही ना शेवटचं सांगतोय, जर तू असाच वागत राहिलास ना तर आम्ही आत्महत्या करू आणि चिठ्ठीत लिहू की आमच्या मरणाला जबाबदार आमचा सख्खा भाऊ आहे. शोभा, अगं काय बोलतेस? काय जिबेला हाड आहे का नाही तुझ्या? अगं तिने सांजायला काय बोलावं काय नको हे बी कळत नव्हतं का तुला? अगे कारभार नाही, अजिबात काळजी करू नकस. तुझी मोठी पोरगी आहे ना, आत्महत्या करायला गेली ना तरी तो यमराज घाबरून पळून जाईल. पंचांग न बघता लिहून देतो मी. हो अण्णा, इथं आम्ही जीवाच्या आकांताने सांगतोय काहीतरी. या बाई, तुझा नवरा तिकडं लोकांकडनं नोकरीच्या नावाखाली पैसे घ्यायलाय हा, आणि त्या गुन्ह्यामध्ये माझ्या पोराला सामील हो म्हणते होय. हे बघ, माझा शुभू असलं पाप कधीच करणार नाही. आणि हे जर का तुला कळत नसेल ना तर तुला त्याची मोठी बहीण म्हणून घ्यायची लायकी नाही तुझी. तरी का चिडचिड करायलास? एक गोष्ट लक्षात ठेव, मी जरी शिक्षण मंत्र्याचा पिय असलो तरी मी आपलं घर भरण्यासाठी त्यांच्या खुर्चीचा वापर कधीच करणार नाही. नाही शुभू, एक काम कर, तुझ्या त्या खुर्चीला घे आणि पूजात बस. पैसे कमवायची संधी स्वतःहून चालत आलती ना रे तुझ्याकडे, आणि तू काय केलं? लात मारून हाकलून दिलीस. फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आजपर्यंत आम्ही सगळे असे पाटके राहिलोय. अरे नशीब ती पोरगी स्वीटी तरी आहे, ती तरी यायला मदतीला धावून येते. तिने स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या त्या व्यापाऱ्याला दिल्या, नाही तर सावकारांनी काढलं असतं सगळ्यांना घराच्या बाहेर. काय म्हणालीस? स्वीटीनं तिच्या सोन्याच्या बांगड्या व्यापाऱ्यांना दिल्या? म्हणजे कशासाठी? पाहिलंच ना शोभे, तुझ्या या असल्या अतरंगी खर्चामुळे आहे ना त्या व्यापाऱ्यांचं देणं वाढलं आणि त्या बिचाऱ्या पोरीला तिचं स्वतःचं दागिनं द्यावं लागलंय. घ्या, आता याच्यात पण आम्हीच वाईट. इथं आमचंच नशीब दशावतार खेळतंय. आम्ही तरी काय करणार होतो? तायडे, दाजींना हुंड्याचे हप्ते मी देतोय ना हळूहळू, आणि परवाच तुला घर खर्चाला पैसे दिलते की मी. काय दिले रे खर्चाला? ती चिल्लर ती संपली कधीच. शुभू, आम्ही इथं माहेरी राहतोय, नवऱ्याकडे पैसे नाही मागू शकत. आमचा वैयक्तिक खर्च कोणाकडे मागायचा आम्ही? तू स्वीटीच्या बांगड्या घेतल्यास? अगं तुला साधं वाटते काय हे? एका मुलीचे दागिने घेतलेस तायडे? हो घेतले. मग काय आभाळ कोसळलं होय? शुभू, हे बघ, तुझं आणि तिचं उद्या ना परवा लग्न होणारच आहे की नाही? मग खर्चा कामासाठी दिले तिने दागिने, तर काय फरक पडतो? एवढं काय बिघडलंय त्यात? हा, हे सगळं तू तरी थांबवायचं होतंस. इतकी वाईट वेळ आला का आपल्यावर? पोरा, अरे मी तरी काय करणार होते रे? माझा नाईलाज झाला होता बघ. आणि ते व्यापारी येऊन घरापुढे कालवा करत होते. माझी तो बुद्धीच घाण पडली बघ बाबा. स्वीटी धावत आले आणि तिच्या हातातल्या बांगड्या तिने दिल्या. आता मी तरी काय करणार होते रे? हे बघ बाळा, मला बी मनापासून स्वीटी आवडते. अरे तुझं आणि तिचं लगीन झालं ना, आपल्या घराला घर पण येईल बघ.